वेलकम स्टुडंट. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत काही इम्पॉर्टंट हॉट्स क्वेश्चन जे क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत, जे बोर्डानं आपल्याला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामध्ये प्रोबॅबिलिटी या चॅप्टरचे जे काही 4 मार्क्स आणि 3 मार्क्सचे हॉट्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डिनरी इयर हॅज 53 संडेज. Ordinary year means the year which is not a leap year. Ordinary year, we know that ordinary year contain or has 365 days. There are 365 days in an ordinary year. ऑर्डिनरी इयरमध्ये 365 डेज असतात. आता आपल्याला माहिती आहे की एका वीकमध्ये 7 डेज असतात. इफ वी डिवाइड 365 बाय 7, जर 365ला 7ने डिवाइड केलं तर ॲन्सर येईल 52 आणि रिमाइंडर राहतील 1. बघा कसं, इफ वी डिवाइड 365 बाय 7 देन 7 5s are 35, खाली राहिला 1 अँड देन 5, 7 2s are 14, रिमाइंडर इज 1. याचा अर्थ कोणत्याही ऑर्डिनरी इयरमध्ये एनी ऑर्डिनरी इयर हॅज 52 वीक्स. 52 वीक्स मीन्स व्हॉट? 52 वीक्स मीन्स ईच डे आउट ऑफ द 7 डे, ईच डे कम्स 52 टाइम्स इन ऑर्डिनरी इयर, मिनिमम 52 टाइम्स. म्हणजेच कोणताही एक दिवस असेल, कोणताही एक दिवस, जो संडे असेल, मंडे असेल की कोणताही 7 पैकी, तो कमीत कमी 52 टाइम्स तर येणारच एका वर्षात. जर संडे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे दॅट ऑर्डिनरी इयर हॅज 53 संडे. ऑर्डिनरी इयरमध्ये 53 संडे असण्याची शक्यता किती आहे? आता 52 संडे तर असणारच, कोणतं इयर असो 52 संडे तर असणार. आता जो एक एक्स्ट्रा डे राहिलेला आहे तो जर संडे असेल तर नक्कीच त्या वर्षामध्ये 53 संडे येतील. मीन्स लक्ष द्या आता इकडं, तर देर आर 365 डेज इन अन ऑर्डिनरी इयर, दॅट इज, याचा अर्थ 52 वीक्स अँड 1 डे. 52 वीक्स असतात कोणत्याही ऑर्डिनरी इयरमध्ये आणि एक दिवस एक्स्ट्रा असतो. देअरफोर आता तो 1 डे जो एक्स्ट्रा दिवस आहे त्यासाठी सॅम्पल स्पेस काय येईल? देअरफोर सॅम्पल स्पेस फॉर 1 एक्स्ट्रा डे, 52 हप्त्या व्यतिरिक्त जो एक दिवस एक्स्ट्रा आहे त्यासाठी सॅम्पल स्पेस काय येईल? तर सॅम्पल स्पेस, आता हा जो एक्स्ट्रा दिवस असेल तो 7 पैकी कोणताही एक असू शकतो. मीन्स मंडे असू शकतो, और ट्यूजडे, और वेनसडे, और थर्सडे, और फ्रायडे, और सॅटरडे, और संडे. हा जो एक्स्ट्रा दिवस आहे तो या 7 डे पैकी कोणताही एक असेल. मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस येतील किती? 7. लेट इव्हेंट ए असा इव्हेंट आहे, अशी घटना आहे की ऑर्डिनरी इयर हॅज 53 संडेज. ऑर्डिनरी इयरमध्ये 52 संडे तर असतात, मग 53 संडे असण्यासाठी जो एक दिवस एक्स्ट्रा आहे तो काय असणं आवश्यक आहे? संडे. मीन्स इव्हेंट ए कंटेन only one element, that is Sunday. Therefore number of elements in A are 1 and probability of A, n of A upon n of S, which is equal to 1 upon 7. याचा अर्थ आन्सर काय आलं? that is therefore probability that ordinary year has 53
संडेज इज 1/7. ऑर्डिनरी इयरमध्ये 53 संडे असण्याची शक्यता आहे 1/7. देन सेकंड क्वेश्चन आहे, त्याच क्वेश्चन बँकमधला सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज प्रॉबिलिटी दॅट लीप इयर हॅज 53 संडे. लीप इयरमध्ये 53 संडे असण्याची शक्यता काढा. आता वी नो दॅट देर आर लीप इयर has 29 days in February month, means there are totally 366 days in leap year. लीप इयरमध्ये एकूण किती डेज असतात? 366. दॅट इज त्यामध्ये सुद्धा 7ने डिवाइड केलं तर 52 वीक्स अँड 2 डेज. 52 डेज असतात, 52 वीक्स असतात, म्हणजे प्रत्येक वार हा 52 वेळेस तर येणारच आणि 2 डेज एक्स्ट्रा असतात. आता ते 2 जे एक्स्ट्रा डे आहेत ते कोणते असतील? तर ते 7 पैकी कोणतेही एक असू शकते. देअरफॉर सॅम्पल स्पेस फॉर रिमेनिंग 2 डेज इज, या रिमेनिंग 2 डेजसाठी सॅम्पल स्पेस काय येईल? आता ते 2 जे डेज एक्स्ट्रा डेज राहतील या 52 वीक्स शिवाय, म्हणजेच 52 हप्त्याशिवाय जे 2 डेज एक्स्ट्रा आहेत ते 2 कन्झिक्युटिव्ह डेज असतील. म्हणजेच एकतर मंडे अँड ट्यूजडे असतील, और ट्यूजडे अँड वेनसडे असतील, और वेनसडे अँड थर्सडे असतील, और थर्सडे अँड फ्रायडे असतील, और फ्रायडे अँड सॅटरडे असतील, और सॅटरडे अँड संडे असतील. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 एक राहिला, और संडे और मंडे असतील. मीन्स सॅम्पल स्पेस फॉर रिमेनिंग 2 डेज, रिमेनिंग 2 डेज म्हणजे उरलेले 52 हप्त्याला सोडून उरलेले जे 2 दिवस आहेत ते या 7 ऑप्शनपैकी एक ऑप्शन असेल. मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट आर 7. लेट इव्हेंट ए, कंडिशन ऑफ इव्हेंट ए इज, इव्हेंट ए ही अशी घटना आहे की लीप इयर हॅज किती? 53 संडेज. आता लीप इयरमध्ये 52 संडेज तर असतातच, 53 संडे असण्यासाठी कोणती आवश्यकता आहे? 53 संडे असण्यासाठी जो रिमेनिंग 2 डेज आहेत त्या 2 डेजपैकी मिनिमम एक डे म्हणजे एक दिवस हा संडे असणं आवश्यक आहे. मीन्स असे कोणते पॉसिबिलिटीज आहेत त्यात एक संडे आहे? तर ही एक पॉसिबिलिटी आहे आणि ही एक आहे. मीन्स ते रिमेनिंग 2 डेज एकतर सॅटरडे संडे असतील और संडे अँड मंडे असतील, तर त्या वर्षामध्ये संडे हे 53 वेळेस येतील. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आर 2. We have to find the probability of this event. Therefore, probability of A is n of A upon n of S, means 2/7. Probability is 2/7. Means answer कसं लिहिता येईल पहा. याचा अर्थ therefore probability that leap year has 53 Sundays is 2/7. तर हे होते 2 क्वेश्चन्स क्वेश्चन बँक मधले. देन 4 मार्क्स पैकी टोटली 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत 4 मार्क्सचे. तर जो थर्ड क्वेश्चन आहे तो हा आहे. अ बॉक्स कंटेन 36 कार्ड नंबर फ्रॉम 1 to 36. एका बॉक्समध्ये 36 कार्ड्स आहेत ज्यावर नंबर्स लिहिलेले 1 पासून 36 पर्यंत. रँडमली आपल्याला त्या बॉक्समधून एक कार्ड ड्रॉ करायचं. अ कार्ड इज ड्रॉ रँडमली, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन बियर्स अ perfect square number, card drawn bears a prime number and number on card is divisible by 3. तर रँडम एक्सपेरिमेंट लिहून घेऊ आपण.
box contain 36 cards numbered from 1 to 36. मीन्स सॅम्पल स्पेसमध्ये एकूण 36 कार्ड येतील 1 2 3 4 अप टू 36. नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस आर 36. पहिला इव्हेंट आहे लेट इव्हेंट ए. पहिला इव्हेंट आहे कार्ड ड्रॉन बियर्स किंवा नंबर ऑन कार्ड इज परफेक्ट स्क्वेअर नंबर. कंडिशन ही आहे नंबर ऑन कार्ड इज अ परफेक्ट स्क्वेअर. ड्रॉ केलेल्या कार्डवर परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. म्हणजेच पूर्ण वर्गसंख्या. पूर्ण वर्गसंख्या म्हणजेच अशी संख्या जी कोणत्या तरी दुसऱ्या इंटिजर म्हणजे पूर्णांकाचा काय स्क्वेअर. देन दिस इव्हेंट ए विल कंटेन द नंबर 1 पासून 36 पर्यंत सर्व परफेक्ट स्क्वेअर नंबर लिहायचे. 1 इज परफेक्ट स्क्वेअर, 4 इज 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स आले 1 2 3 4 5 6 and that is why we can find its probability. Therefore probability of A is n of A divided by n of S, means 6 upon 36. That is probability of this event is 6 1s are 6, 6 6 are 36. 1 upon 6. 1 upon 6 is the probability of this event. Then second event पाहूया. Second, let event B. Event B आहे काय पहा event B. Number on card is a prime number. कार्डवर असलेला नंबर ड्रॉ केलेल्या कार्डवर जो नंबर आहे तो प्राईम नंबर आहे. रँडमली एक कार्ड ड्रॉ केलं आणि त्या कार्डवर प्राईम नंबर आला. तर प्राईम नंबर आला असेल तर 1 पासून 36 पर्यंत कोणते प्राईम नंबर आहेत. वी नो दॅट 1 इज नायदर प्राईम नॉर composite. 2 is the first prime number which is also even, then 3, then 5, then 7, 9 नाही आहे, 11, then 13, 14, 15, 16 नाही आहे, डायरेक्ट काय 17, then 19, 20 नाही, 21 सुद्धा नाही, 22 नाही, 23, 24 नाही आहे, 25 पण नाही आहे, 26 पण नाही, 27, 28, 29 is prime number. Then 30 नाही आहे, 31 is prime number, 32 नाही आहे, 33 नाही, 34 पण नाही आहे, 35 पण नाही, 36 पण नाही. मीन्स प्राईम नंबर फ्रॉम 1 to 36 आर एवढे आलेत. एन ऑफ बी किती आलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. and therefore probability of B is n of B upon n of S, means 11 upon 36. So this is the probability of second event. Then last third event is, that is event C. C हा event पहा काय दिलेला आहे. event C is number on card is divisible by 3. 3 ने विभाजित म्हणजे विभाज्य म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या. तर या 1 पासून 36 पर्यंत 3 ने डिव्हिजिबल नंबर म्हणजे 3च्या पाड्यातल्या संख्या लिहायच्या सरळ सरळ. ज्या येतील 3 1 जा 3, देन 6 9, देन 12 15 18 21 24 27 30, then 33 36. all these number are divisible by 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. therefore probability of event C is n of C upon n of S, means 12 divided by 36, which is equal to काय बघा 12 divided by 36 means
12 1 जार 12, 12 3 जार 36. Probability of event C is 1/3. तर हे पहिले 3 क्वेश्चन बँकमधले जे 4 मार्क्ससाठी हॉट्स विचारले गेलेले आहेत क्वेश्चन बँकमधले. ठीक आहे. तर 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन बँकमधले. एकूण 5 क्वेश्चन्स आहेत, पण त्यातला एक क्वेश्चन ऑलरेडी प्रॉब्लेम सेटमधलाच आहे. त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये एकूण 4 क्वेश्चन्स पाहणार आहोत. ज्यापैकी फर्स्ट आहे, बॅग कंटेन 5 व्हाईट बॉल्स अँड सम ब्लू बॉल्स. एका बॅगमध्ये 5 व्हाईट बॉल्स आहेत आणि काही माहिती नाही किती, सम ब्लू बॉल्स किती आहेत माहिती नाही. इफ प्रॉबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल फ्रॉम बॅग इज ट्वाइस दॅट ऑफ ड्रॉइंग अ व्हाईट बॉल, फाइंड प्रॉबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल. लेट, समजा आता आपल्याला ब्लू बॉल माहिती नाही आहे बॅगमध्ये किती आहेत ते, तर समजा आपण ते एक्सने मानू. नंबर ऑफ ब्लू बॉल्स इन बॅग, बी काय समजा एक्स. ब्लू बॉलची संख्या एक्स आहे, देअरफॉर टोटल नंबर ऑफ बॉल्स काय येतील पहा. तर आपल्याला व्हाईट बॉल्स दिलेले आहेत. व्हाईट बॉल्स बॅगमध्ये व्हाईट बॉल्स आहेत, किती आहेत 5. देअरफॉर टोटल नंबर ऑफ बॉल्स, टोटल नंबर ऑफ बॉल्स येतील 5 प्लस एक्स. हे टोटल नंबर ऑफ बॉल्स आहेत, म्हणजेच एक बॉल जो ड्रॉ करायचा आपल्याला तो 5 प्लस एक्समधून आपण ड्रॉ करणार. ठीक आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल. पहिले काढून घेऊ आपण. प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल. ब्लू बॉल काढण्याची प्रॉबिलिटी काय येईल. ब्लू बॉल काढण्याची प्रॉबिलिटी कशी काढता येईल, तर ब्लू बॉलची संख्या किती आहे एक्स आउट ऑफ टोटल बॉल्स मीन्स 5 प्लस एक्स. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची प्रॉबिलिटी काय येईल. व्हाईट बॉलची प्रॉबिलिटी म्हणजेच व्हाईट बॉलची संख्या किती आहे 5 डिवायडेड बाय टोटल बॉल 5 प्लस एक्स. आता कंडिशन काय दिलेली आहे. कंडिशन ही दिलेली आहे की प्रॉबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल, ब्लू बॉल ड्रॉ करण्याची प्रॉबिलिटी जी किती आहे एक्स अपॉन 5 प्लस एक्स इज, हे इज काय दिलेले ट्वाइस, म्हणजे 2 पट आहे. ट्वाइस दॅट ऑफ ड्रॉइंग अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या प्रॉबिलिटीच्या दुप्पट आहे ब्लू बॉलची प्रॉबिलिटी मीन्स 5 डिवायडेड बाय 5 प्लस एक्स. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करता येईल पहा. दॅट इज एक्स अपॉन 5 प्लस एक्स इज इक्वल टू 5 2 जार 10 डिवायडेड बाय 5 प्लस एक्स. दोन्ही साईडला डिनॉमिनेटर सेम आहे. जर कॅन्सल केलं तर एक्सची व्हॅल्यू येते किती 10. तर एक्सची व्हॅल्यू 10 आली तर पुढं कसं सॉल्व करायचं बघा. आता एक्सची व्हॅल्यू काय आली 10. देन याचा अर्थ नंबर ऑफ ब्लू बॉल्स, नंबर ऑफ ब्लू बॉल्स इन बॅग, त्या बॅगमध्ये ब्लू बॉलची संख्या आहे किती आहे 10. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल, ब्लू बॉल ड्रॉ करण्याची प्रॉबिलिटी काय होती, किती होती एक्स अपॉन 5 प्लस एक्स, म्हणजे 10 अपॉन 5 प्लस 10 जी येईल किती येईल बघा 10 अपॉन 15 मीन्स उत्तर येईल 5 2 जार 10 5 3 जार 15 2/3. द आन्सर इज 2/3 प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लू बॉल. तर हेच आन्सर काढायचं होतं आपल्याला 2/3. देन सेकंड क्वेश्चन 3 मार्क्समध्ये सेकंड क्वेश्चन होता 3 मार्क्सचा जो क्वेश्चन पेपरमध्ये 5th क्वेश्चन येतो.
त्यामध्ये बघा आता सोल्युशन इज 3 हॉर्सेस ABC आर इन रेस. 3 हॉर्सेस A, B आणि C हे रेसमध्ये भाग घ्यायलेत. पुढे काय दिलेलं आहे, A इज ट्वाइस ॲज लाईकली टू विन ॲज B, म्हणजे A ची जिंकण्याची शक्यता B पेक्षा दुप्पट आहे. A ची जिंकण्याची शक्यता काय, B पेक्षा दुप्पट. त्यानंतर पुढे B इज ट्वाइस ॲज लाईकली टू विन ॲज C, B ची जिंकण्याची शक्यता ही C पेक्षा दुप्पट आहे. देन व्हॅट आर देअर रिस्पेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीज. तर प्रत्येक हॉर्सची प्रोबॅबिलिटी काय येईल जिंकण्याची. लेट आता A ची प्रोबॅबिलिटी B च्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, B ची प्रोबॅबिलिटी C च्या फॉर्ममध्ये, म्हणजे C ची प्रोबॅबिलिटी आपण काहीतरी व्हेरिएबलनं कन्सिडर करू. लेट प्रोबॅबिलिटी ऑफ C विनिंग द रेस, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ C इज काय मांडली आपण X. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ B काय येईल, जी C च्या दुप्पट आहे, ट्वाइस X. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ हॉर्स A येईल या 2X च्या दुप्पट, म्हणजे किती 4X, ट्वाइस ॲज दॅट ऑफ B. वी नोट दॅट त्या रेसमध्ये फक्त 3च हॉर्स आहेत जे भाग घ्यायलेत, म्हणजे तिन्हीची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला कंपॅरेटिव्ह दिलेली आहे. तर तिन्हीच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज केली तर आपल्याला भेटेल काय 1, म्हणजे तिन्ही मिळून प्रोबॅबिलिटी 1, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ A. कारण 3 शिवाय चौथा कोणीच नाही आहे रेसमध्ये, तर तिन्हींची जी जिंकण्याची शक्यता आहे ती जर ॲड केली आपण, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ C इज इक्वल टू 1 येईल. देन याचा अर्थ 4X प्लस 3X प्लस 4X प्लस 2X प्लस X इज इक्वल टू 1 मीन्स 7X इज इक्वल टू 1 मीन्स X इज इक्वल टू 7, 1/7 सॉरी. X इज 1/7 मीन्स काय, द प्रोबॅबिलिटी ऑफ C विनिंग द रेस इज 1/7. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ B विनिंग द रेस काय येईल, ट्वाइस 1/7 मीन्स 2/7. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ A winning the race is 4 times X, means 4 times 1/7, that is 4/7. Therefore answer आला, probability of horse A winning the race is 4/7, probability of horse B winning the race is 2/7, and probability of C winning the race is 1/7. तर हा होता क्वेश्चन नंबर 2. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन बँक मधला 3 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे त्यातला 3rd क्वेश्चन आहे. बॅग कंटेन 8 रेड बॉल्स अँड सम ब्लू बॉल्स. ठीक आहे. लेट, आता इथं सुद्धा प्रिव्हियस एक्झाम्पल प्रमाणेच ब्लू बॉलची संख्या माहिती नाही. लेट नंबर ऑफ ब्लू बॉल्स इन बॅग, त्या बॅगमध्ये ब्लू बॉलची संख्या आहे समजा X, आणि नंबर ऑफ रेड बॉल्स तर माहिती आहेत, नंबर ऑफ रेड बॉल्स किती आहेत 8. तर टोटल नंबर ऑफ बॉल्स असणार किती 8 प्लस X. ठीक आहे. आता आपल्याला दोन्ही बॉलच्या एक बॉल जर ड्रॉ केला आपण रँडमली, तर दोन्ही बॉलची प्रोबॅबिलिटी त्यांचा रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे, 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम, देन रेशो ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल टू ब्लू बॉल इज 2:5. तर अगोदर काढू आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉविंग रेड बॉल. रेड बॉल येण्याची शक्यता किती येईल, रेड बॉलची संख्या 8 आहे, 8 आउट ऑफ टोटल नंबर ऑफ बॉल्स, 8 प्लस X. अँड प्रोबॅबिलिटी
ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल. ब्लू बॉल ड्रॉ करण्याची प्रॉबिलिटी येईल. ब्लू बॉलची संख्या किती आहे? यक्स अपॉन 8 प्लस यक्स. तर कंडिशन काय आहे? कंडिशन ही आहे की या दोनचा रेशो म्हणजेच 8 डिवायडेड बाय 8 प्लस यक्स डिवायडेड बाय यक्स डिवायडेड बाय 8 प्लस यक्स, हा जो रेशो आहे, दिस रेशो इज गिवन 2:5. 8 plus x get cancel, means 8 upon x is 2 upon 5. If we cross multiply it, then we will get 8 5s are 40 is equal to 2x, means 40 upon 2 is x, means x equal to 20. x ची व्हॅल्यू 20 आली. याचा अर्थ काय? याचा अर्थ ब्लू बॉलची संख्या, दॅट इज नंबर ऑफ, याचा अर्थ नंबर ऑफ ब्लू बॉल्स इन बॅग. त्या बॅगमध्ये ब्लू बॉलची संख्या 20 आहे. तर ब्लू बॉलची संख्या तर काढली आपण. आता पुढे काय? आता प्रोबॅबिलिटी काढायची. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग ब्लू बॉल. ब्लू बॉल ड्रॉ करण्याची प्रॉबिलिटी जी होती x अपॉन 8 प्लस यक्स. तर यक्सची व्हॅल्यू काढली आपण 20 अपॉन 8 प्लस 20 मीन्स 20 डिवायडेड बाय 28 मीन्स याला जर 4 डिवाइड केलं तर आपण 4 5s are 20 आणि 4 7s are 28 मीन्स प्रॉबिलिटी आली 5 अपॉन 7. ठीक आहे. तर अशा प्रकारे ब्लू बॉलची प्रॉबिलिटी तर 5 अपॉन 7. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक रिलेशन दिलं होतं, तर यात आपल्याला दिलेला आहे रेशो. त्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट 4th क्वेश्चन आहे. टोटल 5 क्वेश्चन दिलेले क्वेश्चन बँकमध्ये, पण मी आधीच सांगितलं आहे की त्यातला एक क्वेश्चन हा प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये शिकलेला आहे. मिसिंग हेलिकॉप्टर इज रिपोर्टेड टू हॅव क्रॅश समवेअर इन द रेक्टँग्युलर रिजन. एक मिसिंग हेलिकॉप्टर आहे जो या रेक्टँग्युलर रिजनमध्ये क्रॅश होऊ शकतो. म्हणजेच हेलिकॉप्टरला क्रॅश होण्यासाठी एवढा एरिया आहे, म्हणजेच एवढा हा सॅम्पल स्पेस झाला, दॅट इज एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला प्रॉबिलिटी काढायची. व्हॉट इज प्रॉबिलिटी दॅट इट क्रॅश इनसाइड द लेक. एक छोटासा जो लेक दिलेला आहे, या लेकमध्ये क्रॅश होण्याची शक्यता काय ती आपल्याला काढायची. फॉर रेक्टँग्युलर रिजनसाठी लेंथ आहे 9 मीटर अँड ब्रीथ इज 4.5 मीटर and therefore area of rectangular region is L into B, means length multiply by breadth, which is equal to 9 into 4.5 square meter. याला असंच ठेवू आपण. सध्या शेवटी कॅल्क्युलेशन करताना याचा आन्सर काढू. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे स्क्वेअर किलोमीटर आहे. थोडंसं या डायग्राममध्ये मेजरमेंट चुकल्यात. ठीक आहे. किलोमीटर पाहिजे होते. देन हे सर्व जे मेजर आहेत ते किलोमीटरमध्ये आहे. ठीक आहे. फॉर रेक्टँग्युलर लेक, एक तळं आहे त्या ग्राउंडमध्ये ज्याची लेंथ आहे L1 इज गिव. ज्याची लेंथ पाग आहे, टोटल लेंथ 9 मीटर आहे आणि हे 6. तर 6 प्लस किती म्हणजे 9, म्हणजेच हे येतील 3. दॅट इज L1 इज 3 किलोमीटर. या ठिकाणी सुद्धा अँड ब्रीथ B1 इज जी टोटल 4.5 मधून हे 2 गेले तर 2.5 किलोमीटर. तर एरिया ऑफ लेक आला. एरिया ऑफ लेक इज L1 इंटू B1, दॅट इज 3 इंटू 2.5 स्क्वेअर किलोमीटर.
ठीक आहे. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट हेलिकॉप्टर क्रॅश इनसाइड द लेक. हेलिकॉप्टर लेकमध्ये क्रॅश होण्याची शक्यता किती आहे? देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट हेलिकॉप्टर crashed in lake. हेलिकॉप्टर लेकमध्ये क्रॅश होण्याची प्रोबॅबिलिटी काय येईल? दॅट इज एरिया ऑफ लेक, जो इव्हेंटसाठी असलेला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट म्हणजे लेक, आणि टोटल एरिया अवेलेबल म्हणजे सॅम्पल स्पेस. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला तयार होईल एरिया ऑफ लेक डिवायडेड बाय एरिया ऑफ रेक्टँग्युलर region. That is answer पहा काय 3 into 2.5 divided by total area होता 9 into 4.5. त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आणि आन्सर काढायचं. ठीक आहे. तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. तर या ठिकाणी 2.5 डिवायडेड बाय 13.5. आता हे डेसिमल असल्यामुळं यालाच आपण 2 न मल्टिप्लाय करू तर होलमध्ये कन्वर्ट होतील. 2.5 2 जार 5 आणि 13.5 2 जार 27. मीन्स प्रोबॅबिलिटी दॅट हेलिकॉप्टर क्रॅश इन लेक. हेलिकॉप्टर लेकमध्ये क्रॅश होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 5/27. देअरफॉर प्रोबॅबिलिटी इज 5/27. ठीक आहे.